राधा, मीना, लैला यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:4:3 आहे. 8 वर्षांनंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल, तर 4 वर्षांनंतर तिघींच्या वयांची सरासरी किती? आपण राधा, मीना आणि लैला यांचे आजचे वय 5x, 4x आणि 3x घेऊ. राधाचे 8 वर्षानंतरचे वय हे 5x अधिक 8, मीनाचे 4x अधिक 8 आणि लैलाचे 3x अधिक 8 असेल. आपल्याला दिले आहे की 8 वर्षानंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल. म्हणजेच राधाचे 8 वर्षानंतरचे वय 5x अधिक 8 बरोबर लैलापेक्षा म्हणजेच 3x अधिक 8 हे लैलाचे 8 वर्षानंतरचे वय दिलेले आहे. आणि राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे, म्हणून आपण याच्यामध्ये 8 जोडायचे. इथे 5x अधिक 8 बरोबर 3x अधिक 16. 5x वजा 3x बरोबर 16 वजा 8. 2x बरोबर 8. x बरोबर 8 भागिले 2 बरोबर 4. xची किंमत आपल्याला 4 भेटलेली आहे. म्हणून आपण इथे राधाचे आजचे वय 5 गुणिले 4 20, मीनाचे आजचे वय 4 गुणिले 4 16 आणि लैलाचे आजचे वय 3 गुणिले 4 12 वर्ष असेल. आपल्याला 4 वर्षानंतर तिघींच्या वयांची सरासरी काढायची आहे. म्हणून इथे राधाचे 4 वर्षानंतरचे वय हे 24 अधिक मीनाचे 4 वर्षानंतरचे वय 16 अधिक 4 20 अधिक लैलाचे 4 वर्षानंतरचे वय 12 अधिक 4 16 आणि सरासरी करण्यासाठी भागिले 3. या सर्वाची बेरीज केल्यावर 60/3 बरोबर 20 वर्ष येते. म्हणून 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी ही 20 वर्ष असेल.